भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू आणि सध्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईत युसूफ पठाण यांच्या सासऱ्यासह मेहुण्याला एका मारहाण प्रकरणात थेट बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री मुंबईतील भायखळा परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून रस्त्यावरील साचलेले पाणी अंगावर उडाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा मोठा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात मारहाण झालेल्या पीडित व्यक्तीचे नाव युसूफ खान असे आहे. पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार शनिवारी रात्री युसूफ खान यांच्या कारच्या चाकामुळे रस्त्यावर साचलेले थोडे पाणी एका व्यक्तीच्या अंगावर उडाले. केवळ याच साध्या कारणावरून युसूफ पठाण याचा मेहुणा शोएब खान याने युसूफ खान याच्यासोबत रस्त्यावरच मोठा वाद घातला. या वादानंतर शोएबने त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यास सुरुवात केली. घडलेल्या या आवाजावी प्रकाराची पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी युसूफ खान पोलीस स्टेशनच्या दिशेने जात होते. त्याचवेळी युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान आणि त्यांचे मुलं उमरशाद शोएब तसेच त्यांच्या कुटुंबातील आणखी एक नातेवाईक शाबाश पठाण यांनी एकत्र येत युसूफ खान यांना वाटेतच पुन्हा गाठले. संतापाच्या भरात या सर्वांनी मिळून बांबू आणि बेसबॉल बॅटच्या साहाय्याने युसूफ खान याच्यावर शारीरिक हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युसूफ खान हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. या भायखळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून पोलिसांनी घटनेचे भक्कम पुरावे गोळा केले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्वरित पावले उचलत खालिद खान, उमरशाद आणि शोएब खान या तिन्ही प्रमुख आरोपींना अटक केली. या प्रकरणातील चौथा आरोपी शाबाश पठाण हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांकडून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तिन्ही आरोपींना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सतर्क लाईव्ह न्यूज, राहुल भोळे, इचलकरंजी.